तुझ्या पिताजीला वॉरंट हवाय। मी जातो, वॉरंट घेऊन येतो आणि येताना तुझं सस्पेन्शन लेटर आहे। म्हणजे ह्यांना वॉरंट, तुला करंट। गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून। आप्पा, अहो माझी गंमत व्हायच्या आधी घेऊ दे की त्याला झडती। हा, कशाला आळीचा अजगर करताय, घेऊ दे त्याला झडती। अहो वा ना तुम्ही बारक्या बापाचे, इथं माझ्या पोराची नोकरी जाईल ना। अहो होऊ द्या की पक्याच्या मनाचं समाधान। ए तुम्ही तोंड पण ठेवा सगळ्यांनी। या घरामध्ये माझ्या इज्जतीचं कोणाला काय पडलेलं नाही। आणि यो, अरे बापासाठी एखाद्याने ना नोकरीवर लात मारली असती, पण हे तो माझ्यावरच उलटायला। मग काय तुमच्यासाठी रस्त्यावर राहू का मी? हा, ते काय नाही, पोलीस या नात्यानं मी पक्या मामा तुला परवानगी देतो, घराची झडती घे। चल माग। ए चिवळ्या, अरे तू ते पाल खिचून कशाला मगर करतोस रे त्याची? घेऊ दे की झडती, त्याशिवाय त्यांची मडी शांत नाहीत व्हायची। अरे गरम पाण्यानं कुठं घर जळतं का? हा, आणि इथं जर पोरगी घावली नाही ना, एकेकाचं आहे ना मडच गाडीन, आणि एखाद्याच्या किरडीचा बांबू कसा मोडते ते बघा। घ्या चढती, घ्या काय बी करा। या घरात मालाच काही इज्जत राहिलेली नाही, पण त्याचा फायदा घ्या तुम्ही समजांनी। घ्या घ्या, जावा रे बाबा, जा। चल घ्या म्हणली, चल चल चल, करंट बसायच्या। जावा समजा, जावा। चला चला झडती घेऊ। माधुरी, मामा ए माधुरी, कुठं आहेस ग? अरे पक्या, माधुरी, माधुरी तर नाही। अरे तू किती बी हाका मार तिला, पण ती तुला ओ देणार नाही। ती इथं नाही तर ती कशाला तुला ओ देईल? तू मात्र तुझी हाऊस फेडून घे। तू भाऊ आहेस का वैरी आहेस रे? खाल्ल्या ताटाला उलटलास। एखाद्या आईप्रमाणे माया केली मी तुझ्यावर, तुझं आजार पण काढलं, तुझं लगीन लावून दिलं। बहन म्हणून मला जे जे जमलं तेवढं समजा मी केलं तुझ्यासाठी, पण तू काय केलंस? ते असे पांग फेडलेस। तू मला काय सांगू नकस, माधुरी या घरात आहे आणि ती मी शोधणार आहे। अरे नाही ती ह्या घरामध्ये। अहो नाहीच इथे तुमची माधुरी, तर कुठनं सापडणार आहे? जा शोधा। उगीच गावात तमाशा करून ठेवलाय नुसता। अरे माझे पैशाची पिशवी आहे। हे माझं पैसे आहेत, तू चोरल्याच। ए लय झाली तुझी नाटक। पुन्हा आरोप केला ना, इथंच तुझा मुर्दा पाडीन मी। बघा बघा, जीवे मारण्याची धमकी देतोय। आधी माझ्या लेकीचं लगीन मोडतो म्हणून धमकी दिली, माझ्या लेकीला गायब केलं, माझे पैसे चोरलं, आणि आता मला जीवे मारण्याची धमकी देतोय। बघा बघा। ए सोड माझी पिशवी। नाही सोडणार, हे माझं आहे। अरे पक्या, असं भांडण करून काय होणार आहे का? अरे आपण शांतपणे बोलू की? नाही तर काय बाई, माझ्या माहेरची माणसं नाही अशी इद्राट। बाया हे बघा, कुणाला कशाचं बुडकेला केसाचं हात्या। ए पैशाची पिशवी सोड माझी। नाही सोडणार, हे पैसे माझ आहेत। पक्या सोड। नाही सोडणार। काय चाललंय पक्या मामा? हो साहेब, हे पैसे माझे आहेत, हे दिना झालाय। पुरावा काय त्याला? हो साहेब, ह्याच्याकडे ह्याच्या लेखाचं लगीन करायला पैसे नव्हतं, आता पैसे कुठनं आलं? हे पैसे माझं आहेत, हेनं चोरल्यात। ए पुन्हा तू असं काही बोललास ना, तुझे जीभ हासडीन मी। अरे मी याजने आणले ते पैसे। खोटं बोल नगस,
हे माझ्या 20 लाखातला आहेत, बाकीचं तू कुठं लपवलं असणार आहेत. ओ साहेब, बाकीचं पैसे आपल्याला शोधायला लागत. पक्क्या अरे बास कर की आता. पक्क्या अजून किती अपमान करणार आहे तू तुझ्या दाजींचा. हे बघ मला बी ठाव आहे त्यांनी हे पैसा व्याजाने आणलेलं. बहीण म्हणून काहीतरी विश्वास ठेव की. हाय त्यांचा स्वभाव रागीट म्हणून काय ते कुणाच्या घरावर दरोडा नाही टाकणार आणि कुणाच्या बी लेकीला असं गायब करणार नाहीत ते. ए तू नका सांगू मला. अगं तुझं नशीबच फुटका आहे म्हणून तू या माणसाशी लगीन केलंस. मी तुला सांगत होतो, माझं ऐकलं नाहीस. बघितलंच ना तुझ्यावर काय दिवस आल्यात. ए काय झालं म्हणजे चांगलं चाललंय की आमचं. तू तुझ्या घरातलं बघ. आणि तुला आता शेवटचं सांगतो, तुझ्या पोरीला खरंच मी गायब केलेलं नाही. तुझ्या घरातलं पैसे कसं दिसतात ते बी मला ठाव नाही. सोड. मग तुझ्या लेकाने केलं असं सगळं. ओ नाही हा, आमचे का करतील. ए अगं ती माझ्याबद्दल नाहीत बोलत. म्हणजे तुम्ही आपाचे लेख नाही होय. इधर कोण कोण बोलते. अगं ती गोपाळ बद्दल बोलतात. घप बिनटोक. तुला ताई तुझ्या गोपाळा विचार, माझी माधुरी कुठं आहे ती. विचारायला हाय कुठं गोपाळ हित. बोलू ना त्याला. हा मी आणते बोलून. घरात एवढा तमाशा चालू असताना हा गोपाळ नावाचा टेलर अहो अहो हे कुठे गेले. घरात एवढं भांडण सुरू आहे, पार पोलीस स्टेशन पर्यंत गोष्ट गेली आणि घरात असून इकडे फिरकले नाहीयेत. कुठे गेले असतील. अहो अहो